ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद चौथा, अध्याय 11वा, श्लोक संख्या 22. श्लोक अशा प्रकारे आहे. केचित् कर्म वदन्ति एनं स्वभावम् अपरे नृप, एके कालं परे देवं पुंसः काम उत अपरे. केचित् कर्म वदन्ति एनं स्वभावम् अपरे नृप, एके कालं परे दैवं पुंसः कामम् उत अपरे. केचित् कर्म वदन्ति एनं स्वभावम् अपरे नृप, एके कालं परे दैवं पुंसः कामम् उत अपरे. भाषांतर. भिन्न भिन्न जीवयोनी आणि त्यांचे सुख दुःख यांच्यातील विविधतेचे स्पष्टीकरण करताना काही लोक म्हणतात की ही विविधता म्हणजे कर्मांचे फळ आहे. काहींच्या मते ती स्वभावामुळे आहे, काहींच्या मते काळामुळे, काहींच्या मते दैवामुळे आणि इतरही काहींच्या मते इच्छेमुळे आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारा. मीमांसक, नास्तिकवादी, ज्योतिषी, भोगवादी आणि मानसिक तर्क करणाऱ्यांचे इतर अनेक प्रकार असे दार्शनिकांचे अनेक वर्ग आहेत. मात्र वास्तविक निष्कर्ष असा आहे की केवळ आपले कर्मच आपल्याला या भौतिक जगामध्ये विविध योनीमध्ये बांधून टाकते. विविध प्रकारच्या योनी कशा निर्माण झाल्या याचे स्पष्टीकरण वेदांमध्ये केलेले आहे. जीवांच्या इच्छेमुळेच त्या निर्माण झालेल्या आहेत. जीव म्हणजे निर्जीव दगड नव्हे, त्याला विविध प्रकारच्या इच्छा अथवा कामना आहेत. वेद म्हणतात कामोकर्षित. जीव अग्नीच्या ठिणग्यांप्रमाणे मूलतः भगवंतांचे सूक्ष्म अंश आहेत, परंतु भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या कामनेने आकर्षित झाल्यामुळे ते या प्रकृतीमध्ये पडलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक जीव आपापल्या संपूर्ण सामर्थ्यानिशी भौतिक साधन संपत्तीवर स्वामित्व मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. जीवाच्या काम अर्थात इच्छेचा विनाश करता येत नाही. समाजातील काही दार्शनिक म्हणतात की मनुष्याने जर आपल्या इच्छांचा त्याग केला तर तो पुन्हा मुक्त होतो. तथापि इच्छेचा त्याग करणे मुळीच शक्य नाही, कारण इच्छा हे जीवाचे लक्षण आहे. जीवाला इच्छा नसेल तर तो निर्जीव पाषाण होईल. यास सौ श्री नरोत्तमदास ठाकूर म्हणतात की मनुष्याने परम भगवंतांची सेवा करण्याची इच्छा करावी. असे केल्याने त्याची इच्छा शुद्ध होईल. मनुष्याच्या इच्छांचे शुद्धीकरण झाल्यानंतर तो सर्व सांसारिक कल्मशांपासून मुक्त होतो. निष्कर्ष असा की प्राण्यांचे वैविध्य आणि त्यांचे सुख-दुःख याविषयी निरनिराळ्या दार्शनिकांनी दिलेली स्पष्टीकरणे सर्वथा अपूर्ण आणि चुकीची आहेत. वास्तविक स्पष्टीकरण असे आहे की आपण भगवंतांचे सनातन दास आहोत आणि ज्या क्षणी आपल्याला या दास्यत्वाच्या संबंधांची विस्मृती होते, त्याच क्षणी आपल्याला या भौतिक जगात टाकण्यात येते आणि येथे आपण निरनिराळी कर्मे करतो व त्यांचे फळ म्हणून सुख अथवा क्लेश भोगतो. आपण या प्राकृतिक जगतात आपल्या इच्छेमुळे खेचले जातो, परंतु आपण त्याच इच्छेचे शुद्धीकरण केले पाहिजे आणि तिला भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियुक्त केले पाहिजे. तरच या विश्वामध्ये विविध रूपे आणि परिस्थिती यातून भ्रमण करण्याची आपली व्याधी नष्ट होईल. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं
साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे श्री गुरु दीनतारिणं श्री चैतन्य ईश्वरं परमानंद हरे कृष्ण। तर आपल्या दैनंदिन भागवत चर्चेमध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे। तर स्वयंभू म्हणू हे ध्रुव महाराजांना उपदेश करत आहेत। उपदेश यासाठी करत आहेत की युद्ध कसं थांबता येईल। तर आपल्याला माहिती आहे प्रसंग सर्वांना की यक्ष आणि ध्रुव महाराज यांच्यामध्ये कशा प्रकारचं घनघोर युद्ध चालू होतं आणि हे घनघोर युद्ध थांबवण्यासाठी स्वयंभू म्हणू उपदेश देत आहेत, जेणेकरून पुढे जे येणारं संकट आहे किंवा स्वतःची जाणीव करून देत आहेत ध्रुव महाराजांना आणि पुढं कशा प्रकारे आपण पाहू शकतो की जे वैष्णवांमध्ये श्रेष्ठ जे आहेत शिवजी, त्याचबरोबर जे कुबेर जे आहेत, त्यांचा पण कसा ध्रुव महाराज अपमान करत आहेत, हे ह्या संपूर्ण फ्लो मध्ये आपल्याला कळून येईल पुढच्या काही श्लोकांमध्ये। तर विविध प्रकारचं ज्ञान इथं जे स्वयंभू म्हणू आहेत ते देत आहेत, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं की जन्म कसा झाला, की जन्म मृत्यू त्याचं विवेचन आपण पाहिलं होतं। त्यानंतर ह्या प्रकृतीमध्ये जे पंचमहाभूत आहे ती प्रकृतीची निर्मिती कशी होते त्याचं पण आपण सुंदर हे पाहिलं भक्तांकडून। त्यानंतर भगवंतांची मायाशक्ती आणि त्याचे 3 गुण जे आहेत, जे आपण प्रकृती क्रियमाण आणि हा श्लोक पाहिला होता, ज्याच्यामध्ये कशा प्रकारे हे जे 3 गुण आहेत ते कसे जीवाला बद्ध करून या सांसारिक जीवनामध्ये कार्य करण्यास भाग पाडतात, सत्व रज आणि तम ह्याच्यामधून। त्यानंतर पुढे आपण पाहिलं होतं की मनुष्य कशा प्रकारे 3 गुणांनी प्रदूषित होतो, परंतु संपूर्ण भौतिक जी जगाची निर्मिती असते त्याचे परम कारण हे भगवान श्रीकृष्णच आहेत आणि ते कशा प्रकारे इतर जीवांना भ्रमित करून किंवा त्यांची प्रकृती इतर जीवांना कशा प्रकारे भ्रमित करून त्यांच्याकडून कार्य केलं जातं। त्याच्यानंतर पुढे आपण पाहिलं होतं की जे करतायत ते वास्तविक इथं जर आपल्याला दिसत असेल की इथं करता एखादा व्यक्ती आहे, परंतु ह्या जे सृष्टीची निर्मिती आहे, पालन पोषण आहे किंवा संहार आहे, हे भगवान श्रीकृष्णांद्वारेच कशा पद्धतीने होतं हे आपण पाहिलं होतं। त्यानंतर ह्याच्या अगोदरच्या काही 2-3 श्लोकामध्ये आपण पाहिलं की काळ रूपाने काळ कसं सगळ्या गोष्टींचा अंत घडवून आणतो आणि काळाच्या ओघामध्ये सगळ्या गोष्टींचा कशा प्रकारे विनाश होतो हे आपण पाहिलं होतं। 20व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की जे शाश्वत काळ जो आहे भौतिक जगामध्ये उपस्थित भगवंत कशा प्रकारे तटस्थ वृत्तीने त्या जीवांना वागवतात आणि कोणीही त्यांचा स्वपक्षीय नाही किंवा शत्रू नाही। भगवंत कसे हे करत नाहीत, काय म्हणतो आपण की कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाहीत भगवंत, सगळ्यांशी समदृष्टीने वागतात आणि तिथं धुळीचं उदाहरण आपण पाहिलं होतं। आणि काल झालेल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की भगवान विष्णू हे सर्व शक्तिमान आहेत, सगळ्यांना सकाम कर्माचे फळ तेच प्रदान करतात आणि एखाद्या जीवाची आयुर्मर्यादा अत्यल्प किंवा प्रदीर्घ जरी असली तरी भगवंतांचा त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप नसतो। त्या जीवाची स्वतःची जी कर्म आहेत तीच त्याला कशा प्रकारे बद्ध करतात ते इथं आपण पाहिलेलं आहे। तर आजचा जो श्लोक आहे
याचं भाषांतर पुन्हा एकदा वाचतो मी. भिन्न भिन्न जीवयोनी आणि त्यांचे सुख दुःख यांच्यातील विविधतेचे स्पष्टीकरण करताना काही लोक म्हणतात की, आता इथं भिन्न भिन्न जीवयोनी आपल्याला माहिती आहे की कशाप्रकारे भिन्न भिन्न जीवयोनी आहेत. तर पद्मपुराणामध्ये खूप सुंदर याचं वर्णन आहे की जलजा नवलक्षाणी, म्हणजे जलजा म्हणजे जे जलचर आहेत ते 9 लाख सांगितलेले आहेत. स्थावर लक्ष विंशती, स्थावर म्हणजे जे अ, जमिनीवर राहणारे आहेत किंवा अ, वनस्पती, झाडे-झुडपे. स्थावर म्हणजे जे चलायमान नाहीयेत ते. त्याच्यामध्ये किती सांगितलेत ते 20 लाख सांगितलेले आहेत. कृम्य रुद्र संख्यक. रुद्र म्हणजे 11. कृम्य म्हणजे कीटक. थोडक्यात 11 लाख हे कीटक आहेत. पक्षीणाम दशलक्षणम. पक्षीणाम म्हणजे पक्षी. ते किती आहेत? दशलक्षणम म्हणजे 10 लाख. त्याच्यानंतर त्रिंशल लक्षाणी पशवः. जे पशु आहेत, ते त्रिंशल म्हणजे 30 लाख आणि चतुर्लक्षाणी मानव. 4 लाख हे काय आहेत? मानव आहेत. तर 9, 20, 11, 10, 30, 4 अशा प्रकारे हे 84 होतं. तर इथं आपण पाहू शकतो, की भिन्न-भिन्न जीव योनी आहेत. तर ह्या एवढ्या प्रकारच्या योनी आहेत आणि त्यांचे सुख-दुःख यांच्यातील विविधतेचे स्पष्टीकरण. आता एवढ्या 84 लाख योनी भिन्न-भिन्न का आहेत? किंवा ते सुख-दुःख का भोगतात त्यांच्या ह्याच्यामध्ये? तर ह्याचं स्पष्टीकरण करताना काही लोक काय म्हणतात? पहिली गोष्ट म्हणतात, की ही विविधता म्हणजे कर्मांचे फळ आहे, की त्यांनी कर्म केलेली आहेत म्हणून त्यांना ती जीवयोनी प्राप्त झालेली आहे आणि म्हणून ते त्याप्रमाणे सुख-दुःख भोगतात. दुसरे म्हणतात, की काहींच्या मते ती त्यांच्या स्वभावामुळेच आहे. त्यांचा जो काही स्वभाव आहे त्या स्वभावामुळं. त्या स्वभावामध्ये मूळतः जे 3 गुण आहेत, ते 3 गुण कशाप्रकारे कार्य करतात ह्याचं आपण पाहू शकतो. काहींच्या मते काळामुळे, काहींच्या मते दैवामुळे आणि काहींच्या मते इच्छेमुळे. तर हे 5 अ, दार्शनिक आहेत थोडक्यात. इथं प्रभुपादांनी सांगितलंय, की मीमांसक, नास्तिकवादी, ज्योतिषी, भोगवादी आणि मानसिक तर्क करणाऱ्यांचे इतर अनेक प्रकार असे दार्शनिकांचे वर्ग आहेत. तर आता आपलं जे भागवतम चालू आहे त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला पाहायला मिळालं, की मीमांसक म्हणजे काय? मीमांसक म्हणजे जिज्ञासा करणारे. नास्तिकवादी म्हणजे शून्यवादी, भगवंतांना शून्य मानणारे. ज्योतिषी म्हणजे फ्युचरबद्दल प्रेडिक्ट करणारे. भोगवादी म्हणजे जे सगळी गोष्ट माझ्या संतुष्टीसाठी आहे म्हणून त्याचा भोग करणारे. आणि मानसिक तर्क म्हणजे मेंटल स्पेक्युलेशन म्हणतो, की मनाच्याच गतीने ते विचार करणारे किंवा मनाच्याच अ, आपल्याच मनाचे श्लोक गाणारे थोडक्यात. हे असं दार्शनिकांचे वर्ग आहेत. तर हे जे आपण 84 लाख योनी ज्या पाहिल्या, तर ह्या ज्या 84 लाख योनी आहेत, ह्या प्राप्त केल्यानंतर मनुष्य देह मिळतो असं आपण बऱ्याच वेळा ऐकलंय. तर याच्यामध्ये ह्या 84 लाख योनी कशा पद्धतीने मिळतात? तर आपण हे जे 5 सांगितले होते कर्म, काळ, स्वभाव वगैरे हे पाहूया. तर इथं कर्म जर आपण पाहिलं, तर कर्म जर आपण प्रश्न विचारला, तर कर्म योग्य आहे का? की जीवयोनीला? तर हो, योग्य आहे. की कर्म पण त्या जीवाला सुख-दुःख घेण्यास भाग पाडतं. जसं आपण अ, कुठलीही एखादी वाईट गोष्ट जर केली आहे समाजामध्ये, तर आपल्याला ती गोष्ट दुःखाला कारणीभूत ठरते आणि कुठलीही चांगली गोष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला, तर लोक लगेच आपल्याला वाह तरी करतात, ॲट ग्रॉस लेव्हलला. तर ते आपण इथं पाहू शकतो. काल म्हणतो आपण, की काळ एखादा काळ जो आहे, तो कसं काय सुख-दुःख देऊ शकतो? तर आपण जे 4 प्रमुख समस्या आहेत जीवाच्या त्या पाहू शकतो, की जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. तर जरा म्हणजे जे म्हातारपण आहे, ते जन्मल्यानंतर म्हातारपण नाही तर काही काळ जावा लागतो आणि त्यानंतर ते जे म्हातारपण आहे किंवा जे वृद्धत्व आहे ते त्याला सुख-दुःख देत राहतं. ज्याच्यामध्ये बरेच आजार आहेत, वेगवेगळे आजार आहेत. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, की तर ते काळाच्या प्रभावाने त्याला हे करतात. आता प्रकृती. तर प्रकृती कशाप्रकारे कार्य करते, तर आता आपण बघतोय थंडीचे दिवस आहेत. तर उन्हाळा, हिवाळा, पावसाळा किंवा एवढा कडक हिवाळा असतो, की त्याच्यामध्ये आपल्याला
थंडी वाजते. तर ही जी थंडी आहे, तर ही प्रकृतीद्वारे होती. जसं की ह्याच्या पाठीमागे आपण एक श्लोक पाहिला होता, की प्रकृते क्रियमाणानी. जे 3 गुणांमधून जी प्रकृती असते, तीच सगळ्या गोष्टींचं संचलन करत असते. परंतु जो अ, प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः अहंकार परंतु जो अहंकारी व्यक्ती असतो, तो समजतो की ह्या सगळ्या गोष्टींचं संचलन माझ्यातर्फेच ह्याचा अध्यक्ष मीच आहे आणि माझ्यातर्फेच हे होत असतं. तर इथं प्रकृती पण हे आहे. त्याच्यानंतर भाग्य किंवा नशीब जे म्हणतो आपण. तर नशीब म्हणजे थोडक्यात काय, की म्हणतो की "अरे, माझ्या नशिबातच एवढं आहे." किंवा म्हणतो की "अरे, ह्याच्या नशिबातच एवढं होतं." तर नशीब म्हणजे काय थोडक्यात, जे आपण कर्म केलं होतं, त्याचं जे फळ आहे, तेच नशीब असतं. नशीब म्हणजे वेगळं काही दुसरं नसतं. तर आपण जे प्रारब्ध म्हणतो त्याला आपण, की जे पूर्वी केलेलं असेल किंवा जे काही आत्ताच्या आपण करतोय, तर पुढे जाऊन त्याचा आपल्याला अ, त्याच्या रिएक्शन ज्या आहेत, त्या आपल्याला भोगाव्या लागणार आहेत. आणि 5वं आहे की इच्छा. तर इच्छा जी आहे, ती कशाप्रकारे जीवाला सुख-दुःख किंवा जे इतर योनी आहेत, ते देत राहते. तर ते आपण इथं पाहूया. तर भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक आहे ह्याच्याबद्दल. 7.27 बऱ्याच जणांनी ऐकलाय. आपण अभ्यास वर्गामध्ये पण हा श्लोक बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. श्लोक अशा प्रकारे आहे, इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तपः. हे आपलं तिकीट होतं. अ, आपण भगवंतांच्या धामामध्ये होतो आणि भगवंतांच्या धामामध्ये आपण इच्छा केली. इच्छा काय केली, की भगवंत भगवंतांसारखं मला पण भोगताप झालं पाहिजे. भोगेश्वरे प्रसक्तानाम किंवा भोक्ताराम यज्ञ तपसाम भगवंत तुम्हीच का? तर आम्हाला सुद्धा थोडंसं भोग करण्याची इच्छा आहे. आणि द्वेष काय केला, की तुम्हीच का? थोडक्यात, की सगळ्या गोष्टी तुमच्या संतुष्टीसाठी का? माझी पण कुठेतरी संतुष्टी आहे. मला पण कुठेतरी प्रभुत्व मला गाजवायचंय. म्हणून आपण हे जे इच्छा आणि द्वेष भगवंतांचा केला आणि त्या इच्छा आणि द्वेषांमधून हे जे 84 लाख योनी ज्या आहेत, त्या योनी त्याचबरोबर आपल्याला सुख-दुःखाची आपलं जे गणित आहे सुख-दुःखाचं ते स्टार्ट झालं. तर इथं आपण हे पाहू शकतो, की कशाप्रकारे जीव इच्छा करतो आणि त्या इच्छेमधूनच ह्याचं भाषांतर असं आहे, "हे परंत भारता, इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात." तर हे द्वंद्व सांगितलेले आहेत, इच्छा आणि द्वेष. तर भगवंतांच्या धामामध्ये जसं तुकाराम महाराज त्यांच्या अभंगांमधून सांगतात, की "आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताव्या." तर आता भगवान प्रभूंनी सुद्धा हा श्लोक सांगितलेला होता अभंग. ज्याच्यामध्ये तुकाराम महाराज सांगतायत, की फक्त तुकाराम महाराजच नाहीत, तर आपण सुद्धा वैकुंठामध्येच वास करत होतो. परंतु तुकाराम महाराजांसारखे अ, आपलं येणं आणि तुकाराम महाराजांचं येणं हे भिन्न आहे. आपल्याला इथं ढकललं जातं आणि तुकाराम महाराज भगवंतांची सेवा स्वीकारून इथं येतात आणि बोलले जे ऋषी साच भावे वर्ताव्या. ऋषी म्हणजे जे व्यासदेव आहेत, ते व्यासदेव येऊन जे व्यासदेवांनी जे ज्ञान दिलं, वेद दिले किंवा जे भागवत पुराण दिलं, तर हे पुराण पुन्हा शिकवण्यासाठी तुकाराम महाराज येतात, हे इथं सांगतात. तर आपलं जे मूळ वास्तव्य आहे, आपलं जे मूळचा पत्ता जो आहे, तो मूळचा पत्ता इथला नाहीये. तर मूळचा पत्ता आपला अ, वैकुंठामधला आहे किंवा गोलोक धामामधला आहे. परंतु आपण तिथं इच्छा आणि द्वेष केला भगवंतांचा. त्यामुळं आपल्याला इथं येणं भाग पडलं. तर आता खूप टेक्निकल सब्जेक्ट आहे ॲक्चुअली हा. याच्यामध्ये अ, कर्माच्या गती कशा होतात किंवा कर्मणो गहनो गती, कर्माचे रिएक्शन कशा आहेत. तर इच्छा जी आहे मनुष्याची, ती इच्छाच अ, मनुष्याला कशाप्रकारे बांधत असते किंवा हे. तर अ, प्रभुपादांच्या ह्याच्यामध्ये एक उदाहरण येतं, की एक नवशिखा साधक असतो आणि तो प्रभुपादांना खूप भेटण्यासाठी उत्सुक असतो आणि म्हणतो, की मला भेटलंच पाहिजे. पण ह्या सिटीमध्ये गेला, की प्रभुपाद तिथं असायचे किंवा तिथं गेल्यानंतर कळायचं, की प्रभुपाद आत्ताच गेले एवढ्यात. दुसऱ्या सिटीमध्ये जाणार. म्हणजे आता सपोज इथं आपण कळालं, की एन-व्ही-सी-सीला प्रभुपाद आलेले आहेत. तो एन-व्ही-सी-सी मधून इथून गाडी, बस वगैरे घेऊन जाणार तिथं. एन-व्ही-सी-सीमध्ये गेलं, की तिथं कळणार, अरे आत्ताच प्रभुपाद मुंबईला गेलेले आहेत. जुहूमध्ये गेलेले आहेत, राधा गोपीनाथ.
तिथून लगेच तो गाडी पकडणार इकडं असं. तर अशा बाहेरच्या देशांमध्ये सिटीमध्ये तो फिरत असतो असा. आणि शेवटी असंच एका मंदिरामध्ये जातो आणि तो म्हणतो, की "प्रभुपाद कुठे आहेत? तुमचे स्वामीजी कुठे आहेत?" तर भक्त म्हणतात, की "हे बघा स्वामीजी त्या गाडीमधून चाललेत" आणि गाड्या लागल्याच होत्या. म्हणजे तो पण वेळ चुकलेली चुकली असती त्यांची आणि प्रभुपाद गाडीवर जातात तर गाडी स्टार्ट होते. गाडी स्टार्ट झाल्यानंतर गाडी स्लो मोशनमध्ये पहिल्या गिअरवर चालत असते आणि हा भक्त जो असतो, हे भक्त जे असतात, ते पाठीमागून जोरात, जोरात, जोरात पळत येतात आणि प्रभुपादांचं लक्ष कसं की पाठीमागं प्रभुपाद पाहतात. आता प्रभुपादांना माहिती आहे सगळ्या गोष्टी, की जीव कशाप्रकारे हे करतोय. तर प्रभुपाद म्हणतात, "स्लो डाउन, स्लो डाउन. गाडी थांबव जरा. तो भक्त येतोय, त्याला जरा काहीतरी बोलायचंय." प्रभुपाद काच खाली घेतात. तो भक्त येतो तिथं. तो म्हणतो, "स्वामीजी, मी खूप परिश्रमानंतर तुम्हाला भेटलोय मी. तर मला एक गोष्ट फक्त विचारायची, मला एक प्रश्न विचारायचा आहे." तर बाकीचे जे भक्त म्हणतात, "अरे, प्रश्न-उत्तर हा हा जो सेशन आहे तो प्रवचनामध्ये ठीक आहे. पण गाडीमध्ये कसा काय प्रश्न विचारणार?" "ठीक आहे." प्रभुपाद म्हणतात, "विचार, विचार." तर तो व्यक्ती प्रभुपादांना म्हणतो, "प्रभुपाद, अशी कोणती गोष्ट आहे, की जी मी माझ्या जीवनामध्ये जर आत्मसात केली, तर मला लगेच भगवत प्राप्ती मिळू शकते आणि जिथं मला कुठल्याही गोष्टीचं बाधा येणार नाही किंवा ती जर गोष्ट मी केली, तर हमखास मला यश आहे, निश्चित आहे." प्रभुपाद डोळे मिटतात आणि प्रभुपाद म्हणतात, "तुझी तीव्र इच्छा." हे त्याला सांगतात त्या व्यक्तीला. आणि असं सांगितल्यानंतर प्रभुपाद गाडी स्टार्ट करतात आणि जातात. तर इथं सगळं आहे आपल्याकडं, की गीता आहे, भागवत आहे, रामायण आहे, वेद आहेत, सगळे आहे. त्याच्यामधून पण आपण जर इच्छा जर आपली व्यवस्थित जर ठेवली आपण, की आपली इच्छा बऱ्याच वेळा वरिष्ठ सांगतात, की आपली इच्छा पाहिजे. आपण इच्छा जर नसेल, तर आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही. जसं माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मी याचं थोडंसं लिंकेज लावलं. तर सुरुवातीच्या काळामध्ये माझ्याकडं गाडी नव्हती, कुठलीही हे नव्हती आणि गोविंदामध्ये लेक्चर व्हायचं ही फक्त इच्छा होती, की गोविंदामधले लेक्चर अटेंड करायचे किंवा माझं सोडा, बरेच भक्त आहेत जसं की संदीप पाटील प्रभूजी असे एक भक्त होते किंवा अभय माने प्रभूजी हे एक भक्त होते. तर हे फक्त इच्छा करायचे, की मला नाही, मला गोविंदांचा कार्यक्रम अटेंड करायचाच आहे. म्हणून ते चाकणवरून जे मोठे-मोठे ट्रक येत होते, त्या ट्रकला हात करायचे. इथं फाट्यावर थांबायचे, फाट्यातून रिक्षामध्ये यायचे, इथून परत दुसरी रिक्षा किंवा त्या हायवेला जायचे. त्या हायवेवरून अ, एकतर रेल्वे स्टेशनला जायचे, नाहीतर निगडीमध्ये थांबायचे. तिथून जी शटल पकडायची, ती शटल जायची आपल्या जे आकुर्डी रेल्वे स्टेशन आहे तिथं जायची आणि तिथून परत चालत, चालत, चालत मंदिरामध्ये. हा त्यांचा प्रवास. तिथं लेक्चर ऐकायचे, प्रवचन, त्याच्यानंतर प्रसाद ग्रहण करायचे. प्रसाद ग्रहण केल्यानंतर अ, पुन्हा रिटर्न तीच जर्नी. असं नाही की आपल्याला कोणतरी सोडणार आहे किंवा काय. पण ते एकदा मला अनुभव सांगत होते. म्हटले, "प्रभुजी, मी असं कधीच झालं नाही, की मी इच्छा केली हृदयामध्ये, की मला भक्तांचा संघ अटेंड करायचा आहे आणि मला तो मिळाला नाही किंवा मला वेट करायला लागली गाडीची. तर इथं आपण हीच गोष्ट शिकू शकतो, की जर इच्छा जर असेल आपली तीव्र, तीव्र जर इच्छा असेल, तर सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात आणि त्या इच्छेसोबत आपलं जे कार्य आहे, ते सुद्धा कार्य आपण करण्यास आपल्याला मदत होऊ शकते. जसं की भगवंत सगळी अरेंजमेंट करत असतात इथं. परंतु आपण इच्छा करण्यास कमी पडतो. त्यामुळे आपली जी इच्छा आहे, ती इच्छाच आपण जास्त केली पाहिजे. जसे की अजून एक उदाहरण येतं, जो प्रभुपाद त्या बगळ्यांना जे बदक असतो, ते बदक सगळे खाली पडलेले दाणे वेचून खात असतात. परंतु जो एक बदक असतो, तो जास्तीत जास्त उड्या मारून प्रभुपादांकडून जे टाकलेलं ते हवेमध्येच तोंडामध्ये घेत असतो. तर त्याची जी इच्छा होती, तर त्या इच्छेमुळेच त्याला हे भेटत होतं थोडक्यात. तर इथं आपण आता तात्पर्यामध्ये येऊयात. अ, 5च मिनिटं राहिलेत. तर अ, तात्पर्यामध्ये आपण पाहू शकतो, की प्रभुपाद काय म्हणतात, वास्तविक निष्कर्ष काय आहे, की केवळ आपले कर्मच आपल्याला या भौतिक जगामध्ये विविध योनीमध्ये बांधून टाकते. इथं प्रभुपाद काय म्हणतात, कर्माबद्दल सांगतायत आता. म्हणजे आपण जे कर्म जे पाहिलं होतं, ते चुकीचं नाहीये. कर्म पण आहे. त्याच्यामध्ये काय सांगतात, की कर्मच बांधून टाकतात. तर इथे एक प्रश्न विचारलाय प्रभुपादांनी, की विविध प्रकारच्या योनी कशा निर्माण झाल्या? तर त्याचं उत्तर देताना प्रभुपादच सांगतात, की याचं स्पष्टीकरण वेदांमध्ये केलेलं आहे, की जीवांच्या इच्छेमुळं. जसं आपण हा श्लोक पाहिला, की इच्छा, द्वेष,
समुत्थेन. इथं म्हणतात की जीव म्हणजे निर्जीव दगड नाही. त्याला विविध प्रकारच्या इच्छा अथवा कामना आहेत. वेद म्हणतात कामोकर्षित. जीव अग्नीच्या ठिणग्यांप्रमाणे मूलतः भगवंतांचे सूक्ष्म अंश आहेत. तर आपल्याला माहिती आहे की भगवंत म्हणतात की मम वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षति. तर इथं कामोकर्षित आणि जो सूक्ष्म अंश आहे, तर भगवंतांचेच अंश आहोत, परंतु जी ठिणगी आहे अग्नीपासून जर अलिप्त झाली, तर ती विझून जाते. तर तशा प्रकारे आपली ज्या हृदयामधली जी ठिणगी आहे, की भगवंतांना पुन्हा प्राप्त करण्यास ती विसरून गेलेलो आहोत आपण. पण पुन्हा जर आपण भगवत भक्तांच्या संघामध्ये आलो, तर ती पुन्हा प्रज्वलित होऊ शकते. परंतु इथं बघा पुढे काय सांगतात प्रभुपाद. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या कामनेने आकर्षित झाल्यामुळे ते या प्रकृतीमध्ये पडलेले आहेत. तर हे भौतिक जगाची निर्मिती ॲक्चुअली ह्याच्यासाठीच केलेली आहे, की जसं आपले गौरांग दर्शन प्रभूजी भागवतमच्या एका ह्याच्यामध्ये सांगत होते, की जे लहान मुलं असतं ते म्हणतं, की "आई मला तुझ्यापासून काही नकोय. तू जे काही बनवती ना, ते मला काही आवडत नाहीये. मी काय करतो, मला तू एक काम कर, मला पीठ दे थोडंसं, मला गॅस दे, मला स्टोव्ह दे." असं करून ते भातुकलीचा खेळ मांडतात तिथं. भातुकलीचा खेळ मग आई म्हणते, "अरे ह्याला तर मी चांगलं पंचपक्वान्न बनवलेलं आहे, पण ह्याची का अशी इच्छा आहे?" आई म्हणते, "ठीक आहे, हे तू घे. हे घे आणि जी ले अपनी जिंदगी." असं म्हणून त्याला ते देतात, त्या मुलाला. ते मूल काय करतं, काहीतरी बनवतं वेडं-वाकडं, काय काय त्याला जमत नाही. कधी चिखलात खेळतं, कधी मातीमध्ये पडतं. आईचं लक्ष असतं त्याच्यावरती, हे काय करतंय? पण ह्याची इच्छा आहे, जर त्याला त्याच्या हातातून काढून घेतलं, तर तो जीव काय करणार आहे? रडणार आहे, ओरडणार आहे. त्यामुळं भगवंत फक्त जसं दृष्ट्वा आणि हनुमंता हे जे आहे, त्या प्रकारे भगवंत पाहतात, की हां, ठीक आहे, हा जीव ह्या प्रकारे करतोय, तर त्याला करू द्या. पण ते जेव्हा त्याचा खेळ जेव्हा संपल, तेव्हा तो त्याच्यामधलं खाऊन त्याचं पोट भरणार नाहीये. तो शेवटी काय करणार आहे, आईकडेच येणार आहे, की आईला म्हणणार आहे, की "ठीक आहे, माझी इच्छा पूर्ण झाली आता. आता मला परत तुझ्याकडे यायचंय." आणि ह्या गोष्टीसाठी आई वेट करत असते, त्या जीवाची. गौरांग दर्शन प्रभू जे सांगत होते. तसं इथं आपण आलोय, ह्या ज्या काही क्रिया करतोय, हे सगळं भातुकलीचा खेळ आहे. हे सगळं मोडून सगळं नष्ट होणार आहे. परंतु शेवटी हा जो खेळ आहे, ह्याच्यामध्ये आपली संतुष्टी होणार नाही. आपली संतुष्टी भगवंतांकडे गेल्याशिवाय शक्यच नाहीये. त्यामुळं हा भातुकलीचा खेळ आपण इथं आटोपला पाहिजे आणि शेवटी आपण काय केलं पाहिजे, जे भगवंत आहे, जे भगवंत आपल्याला आपल्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने भगवंत त्यांच्याकडे स्वधामी येण्यासाठी भगवंत इच्छुक आहेत. इथं इच्छेचा संबंध आलाय, तर आपल्यापेक्षा अधिक इच्छा आहे भगवंतांची. म्हणून हे जे आपण काही गोष्टी करतो थोडंसं, तर भगवंत खूप मदत करतात, भक्तांचा संग देतात. जर कुठं जॉब नसेल, तर तिथं जॉब अवेलेबल करून देतात किंवा भक्तांचा संग देतात किंवा भक्तांना प्रसाद देतात. कालच एक मायापूरवरून कॉल आलेला मला थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी, की ते भक्त म्हणले, "प्रभु जी वो अ, ये आपके यहाँ पे एटॉस सिंटेल है, वहाँ पे मेरा इंटरव्यू है और मैं 2 दिन वहाँ पे रहने वाला हूँ। तो मैंने गूगल पे देखा, तो देहू से आपका देहू में स्थान है, तो 2-3 किलोमीटर ही है, तो वहाँ पे मेरे को रहने को और प्रसाद को हो जाएगा क्या? अपना वैष्णव प्रसाद मेरे को चाहिए." तर मला असा फोन आला. ॲक्चुअली भरपूर फोन येत असतात कारण माझा कॉन्टॅक्ट आहे, पण माझं असं काही अरेंजमेंट वगैरे मला करता येत नाही. तर बऱ्याच वेळा मी आलोक नेता प्रभू आणि विश्वनायक प्रभू यांचा नंबर देत असतो. तर मी तसंच केलं. म्हटलं प्रसाद के लिए आप ये सत्यतीर्थ प्रभु जी है, हमारे कुक है, इनका नंबर लीजिए आणि राहण्यासाठी वगैरे विश्वनायक प्रभू आणि आलोक नेता प्रभू हे जे आहेत त्यांचा नंबर घ्या. ते भक्त एवढे खुश झाले, एवढे खुश झाले. म्हणजे काय, की तो येणार ते जे भक्त आहेत ते येणार आहे किती किलोमीटरवरून आणि ॲक्चुअली जे मायापूरचं आंदोलन तिथलंच आहे प्रभुपादांचं. पण ते इथं येऊन सुद्धा सगळं त्यांना अरेंजमेंट वगैरे व्यवस्थित होणार आहेत. आणि ही इच्छा आहे थोडक्यात, की आपण इथं पाहू शकतो. प्रत्येक जीव आपापल्या संपूर्ण सामर्थ्यानिशी भौतिक साधन संपत्तीवर स्वामित्व मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. तर आता इथं जीवाची जी इच्छा आहे, त्या इच्छेबद्दल आता आपण इथं कर्म पाहिलं. कर्म, त्याच्यापुढे इच्छा किंवा कामना कशा असतात त्याबद्दल प्रभुपाद इथं आपल्याला सांगत आहेत. जीवाच्या काम अर्थात इच्छेचा विनाश करता येत नाही. तर आपली इच्छा आहे, काही जे तार्किकवादी आहेत ते इथं पुढे म्हणतात, की जर त्याग केला ना, शांत बसा तुम्ही फक्त सगळ्या इच्छा तुमच्या गेलेल्या आहेत. जात आहेत बघा, बघा, बघा जात आहेत. कुठे जात नसतात, त्या तिथंच असतात.
तर मुक्त होतो. तर ते मुक्त तसं होऊ शकत नाही. कारण का ते जीवाचं लक्षण आहे. म्हणून जिथं जीव आहे, तिथं त्याची चेतना असणार. चेतना आहे, तिथं त्याची इच्छा तर असणारच. म्हणून इथं निर्जीव पाषाण जर इच्छा नसती तर तो निर्जीव पाषाण असता. जर जो आपला दगड आहे, त्या दगडाला काय इच्छा असते? काहीच नसते. तर इथं नरोत्तम दास ठाकूर हे पण सांगतात, की मनुष्याने परम भगवंतांची सेवा करण्याची इच्छा करावी. आता इथं इच्छा अ, त्याग करणं शक्य नाहीये, तर इच्छाच काय केलं पाहिजे? तर आपण भगवंतांची सेवा कशी करता येईल ह्याची आपण शुद्ध इच्छा केली पाहिजे. हे जर केलं तरच आपली इच्छा जी आहे, ती वास्तविक स्थिती म्हणजे शुद्ध स्वरूपामध्ये होऊ शकते इथं. मनुष्याच्या इच्छांचे शुद्धीकरण झाल्यानंतर तो सर्व सांसारिक कल्मशांपासून मुक्त होतो. आणि निष्कर्ष ह्याच्यातून हे काढलाय, की जे सुख-दुःख आहे, की तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे याच्यामध्ये, की "एक एक योनी कोटी कोटी फेरा, नरदेह थारा अवचटा." तर खूप सुंदर अभंग आहे. तर इथं असं नाही, की 84 लाख जन्म मिळाल्यानंतरच मनुष्यदेह भेटेल. एका योनीमध्ये कोटी-कोटी जन्म राहावं लागेल. आणि इथं म्हणतात, की महाराज म्हणतात, की "मांडीलासे खेळ, मांडीलासे खेळ, मांडियेला खेळ नरदेही." तर हे जे काही खेळ आहे किंवा पुढे सांगतात, की "नाचवितो पती त्रैलोक्याचा, एक स्त्री पुत्र नातू बाहुले असती, नाचवितो पती त्रैलोक्याचा." जे अ, बाहुल्यांचा खेळ आहे, तर त्या प्रकारे जे त्रैलोक्याचे पती आहेत, ते नाचवत असतात आणि लोकं नाचत जातात. आणि शेवटी म्हणतात, की "एका जनार्दनी मांडीला असे खेळ." ॲक्चुअली हा सॉरी तुकाराम महाराजांचा नाहीये. एका जनार्दनी म्हणजे हे नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराजच ना? हरे कृष्ण. एका जनार्दनी कोण म्हणतात? हो, हो. बरोबर. एका जनार्दनी मांडीला असे खेळ, त्रैलोक्य सकळ महाराज. बाहुले त्याचे. तर जे नाथ महाराज इथं काय सांगतात, की हा जो खेळ आहे तो भगवंतांनी मांडलेला आहे आणि सगळे जे तिन्ही लोक आहेत ते बाहुले त्यांचे आहेत. तर इथं आपण शेवटच्या ह्याच्यामध्ये पाहूया आता, की आपला जीवाचा खरा स्वभाव काय आहे, की भगवंतांचे सनातन दास आहोत आपण. जीवेर स्वरूप होय, कृष्णेर नित्य दास. आणि त्या दास भावनेमध्ये आलं पाहिजे. म्हणून दीक्षा झाल्यानंतर एक पदवी ॲड होते. पदवी खरी पदवी आहे ही, की आपली जी दास भावना आहे, ती दास भावना आपल्याला देण्यात येते, की तुम्ही सगळ्यांचे दास आहात. आणि पुढं प्रभुपाद इथं कन्क्लूड खूप सुंदर करतायत, की आपण या प्राकृतिक जगतात आपल्या इच्छेमुळे खेचले जातो. परंतु आपण त्याच इच्छेचे शुद्धीकरण केले पाहिजे आणि तिला भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियुक्त केले पाहिजे. तरच या विश्वामध्ये विविध रूपे आणि परिस्थिती यातून भ्रमण करण्याची आपली व्याधी नष्ट होईल. तर जे काही जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हा जो फेरा आहे, ह्याच्या वाऱ्या आपण करतोय. तर ह्या वाऱ्यांचं ह्या थांबतील कधी? तर आपण जे आपली इच्छा जर आपण शुद्ध केल्या, की आपण काय इच्छा केली पाहिजे, की मला जास्तीत जास्त हरिनामामध्ये रुची येवो. मला जास्तीत जास्त भगवंतांचा संग मिळो. जे भगवंतांचे वैष्णव आहेत, त्या वैष्णवांमध्ये योग्य भावनेमध्ये मला रुची मिळो किंवा भगवंतांचे हे जे शास्त्र आहेत, हे शास्त्र जशी जसा त्याचा वास्तविक अर्थ आहे, तो वास्तविक अर्थ मला समजू देत. तर अशा प्रकारची आपण इच्छा केली पाहिजे आणि ह्या इच्छा जर आपण केल्या, तर त्याप्रमाणे आपली कर्म होतील आणि ती कर्म करता आपण हे जे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यातून आपण मुक्त होऊन भगवंतांचं जे शाश्वत धाम आहे, तिथं आपण किंवा जे पंचम पुरुषार्थ म्हणतो आपण कृष्ण प्रेम, तर त्या पंचम पुरुषार्थाची आपण प्राप्ती करू शकतो. माफ करा वेळ थोडा जास्त झाला. हरे कृष्ण. तर आपण इथं थांबूयात. जर कोणाला काही याच्यामध्ये अजून ॲड करायचं असेल तर प्लीज ॲड करा. किंवा आपण प्रश्न घेऊयात. त्याच्यामध्ये वरिष्ठ आहेत, उत्तरं देतील. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभू. खूप सुंदर मार्गदर्शन दोन्ही गोष्टीमध्ये. एक ते एक कर्म कसं आपल्याला बाधित करतं या जगामध्ये आणि दुसरं इच्छा आणि त्या इच्छा नाही का विदाऊट इच्छा प्रभुपाद सांगतात आणि तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की इच्छा आपल्याला आपण इच्छेचा त्याग करू शकतच नाही हा महत्वाचा शब्द आहे. ते शक्य नाहीये आणि तर काय केलं पाहिजे मग त्या इच्छांचं तर आपण ते भगवत भक्तीमध्ये भगवंतांच्या चिंतनामध्ये सेवेमध्ये लावली पाहिजे. फार सुंदर मार्गदर्शन. थँक्यू प्रभूजी.
भक्तांना विनंती आहे की तुम्ही काही याच्यामध्ये टीका टिप्पणी क्वेश्चन विचारू शकता. तत्पूर्वी माझा एक प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं प्रभूजी यामध्ये की आपण पहिलं आपल्या मूळ गावी होतो भगवत धामामध्ये आणि तिथे असताना आपण काय केलं की प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न केला. आता मला हे इथे थोडंसं समजलं नाही की जर आपण ऑलरेडी बहुतेक भगवंताच्या धामामध्ये आहे, मूळ गावी आहे, तिथे कशा प्रकारे आपण या ज्या गोष्टी आहेत बाकीच्या की मला भगवंत तुमच्यासारखा तुम्हीच का भोक्ताराम, हे कसं तिथं शक्य आहे अशा प्रकारची इच्छा किंवा अशा प्रकारचे आपली हे? आणि ती का निर्माण होते जर समजा आपण तिथे आहे तर? हरे कृष्ण. हरे कृष्णा. खूप सुंदर प्रश्न आहे. खूप वेळा ऐकलाय हा प्रश्न. पण प्रभूजी हरे ह्याचं कृष्ण. येस प्रभू येस. सॉरी प्रभूजी, ह्या प्रश्नाला थोडासा जोड देतोय म्हणजे तुम्ही पूर्ण विश्लेषण देऊ शकाल. अ, आपण म्हणतो की जीवाचा मूळ स्वभाव आहे भगवंताचा नित्यदास, बरोबर की नाही? तर भगवंताचा नित्यदास असताना त्या मूळ स्वरूपात असताना जीव तिथे त्यांनी अशी इच्छाच का केली, जसं ऋषिकेश प्रभूजी म्हणले, म्हणजे त्यावेळेस तसं काय ईर्ष्या झाली भगवंता बरोबर. तर ती गोष्ट ते का निर्माण झालं. दुसरी गोष्ट नंतर मग ती तसं निर्माण झाल्यानंतर जीव इथं आला, ठीक आहे. आणि आता हे सगळं ज्यावेळेस तो प्युअर फॉर्म मध्ये होता त्यावेळेस इच्छा निर्माण झाली. आता तर पूर्ण इम्प्युअर झाला आणि अशा कंडिशन मध्ये तो परत गेल्यानंतर तो परत तिथं टिकून राहील हे कसं काय? ठीक आहे, परत येणार नाही. आणि त्याच्यावरती कोट म्हणजे असं की प्रभुपाद असं असताना देखील ठासून सांगतात की आपण भगवंताच्या भगवत धामात गेल्यानंतर जीव परत येणार नाही. ह्याच्यावरती थोडस प्रभूजी सांगा प्लीज. हरे कृष्ण. ऍक्च्युली खूप सुंदर प्रश्न आहे हा. बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा पडलाय, बऱ्याच वेळा आपण चर्चाही केलीत, पण त्याच्यातून मेन जो हे आहे ते ह्याच्यामध्ये हेच कळालंय वरिष्ठांकडून की 90च्या दरम्यान गौरांग प्रभू सांगत होते की जीवा इश्यू हा एक टॉपिक होता. तर हा जो जीव आहे तो कुठून टपकला, तर गौरांग प्रभू म्हणतात ये किधर से टपका, इसका बहुत बवाल खडा हो गया था. त्याच्यामध्ये बरेच अध्यात्मवादी संघटना एकत्र आल्या आणि त्याच्यामध्ये वाद होऊ लागले की जीव अरे स्वर्गामध्ये होता, अरे ह्याच्यामध्ये होता किंवा हे होता. परंतु त्यावेळेस म्हणजे जे बघा आता जीबीसी आपली ही जे आहे प्रमुख, त्याच्यामध्ये गौरांग प्रभू आहेत, राधेश्याम प्रभू यांच्यासारखे हुशार लोक आहेत. ते तिथं होते आणि चर्चा काय करतायत की जीव कुठून आला? तर ऍक्च्युली त्यांचं त्यांचं जे अंडरस्टँडिंग आहे ते सुद्धा शेवटी त्यांनी काय काढलं, जे प्रभुपादांची तात्पर्य आहेत, सगळ्यांनी मान्य केलं की प्रभुपाद म्हणतायत ना, प्रभुपादांनी रेफरन्स दिले की इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, इथं जन्म का घेतात तर इच्छा आणि द्वेषामुळं किंवा ह्याच्यामुळं. तर ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हेच आहे की जीवाने इच्छा आणि द्वेष केली भगवंतांचं. पण आता तिथं असताना का केली? तिथं असताना का केली किंवा तिथलं जे वातावरण होतं हे सुद्धा. तर ह्याच्या उत्तराबद्दल वरिष्ठ मला वाटतंय जास्त सांगतील व्यवस्थित. परंतु प्रभुत्व गाजवण्याची ही जी काय म्हणतो आपण, त्या जीवाची जी इच्छा आहे, ती जीवाची इच्छा ही अंश मात्रेमध्ये का होईना, ती असतेच जीवामध्ये. आता बघा इथं थोडक्यामध्ये एक उदाहरण दिलं जातं, की बऱ्याच वेळा सिंपल उदाहरण आहे. हे त्याला कसं रिलेट करता येईल किंवा बाकीचे ऍड करतील, की आपण बऱ्याच वेळा हे उदाहरण ऐकलंय, की आपल्याला सुद्धा काय आहे, की एक स्वतंत्र इच्छा आहे. पण ती इच्छा जी आहे किंवा जी आपली शक्ती जी आहे ती मर्यादित आहे. आता इथं जी मर्यादित शक्ती आहे त्याचा आपण काय वापर करू शकतो? जर सपोज माझ्या हातामध्ये जर एक चाकू असेल, समजा हा चाकू आहे. हा चाकू माझ्या हातामध्ये आहे. ह्याच्यामध्ये मला इच्छा किंवा मला स्वतंत्रता काय दिलेली आहे, हा चाकू मी माझ्या पोटामध्ये घालू शकतो किंवा इतर कोणालाही मारू शकतो किंवा काय. परंतु मला जर योग्य प्लॅटफॉर्म मिळाला, त्या योग्य प्लॅटफॉर्ममध्ये ह्या चाकूचं महत्त्व जर कळालं, तर मला हे काय कळणार आहे, की ह्या चाकूचा उपयोग योग्य पद्धतीने कसा करायचा. मग त्याच्यामध्ये जे जीव तिथं त्यांना जे माहिती आहे, नॉलेज पण आहे त्यांना. पण तरी पण
काही वेळा असं होतं, बघा बऱ्याच वेळा असं होतं, आपण इथलं इथलं हे करून घेऊ, की हुशार माणसं सुद्धा चुका करतात. जसं उदाहरण घेऊया आपण अ, आइन्स्टाईन किंवा जो न्यूटन होता तो, बहुतेक आइन्स्टाईन ज्यांनी जी मांजरीचं जे हे होतं, मांजर व्याली होती आणि मांजर कशी बाहेर जाईल त्याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं, की मांजर उडी मारून जात होती खिडकीमधून. परंतु त्यांनी त्या भिंतीलाच 2 होल पाडले होते. एक मोठं होल आणि एक छोटं होल. त्यांनी काय गेस केला होता, की अरे मोठ्या होलमधून ती मांजर जाईल आणि छोट्या होलमधून ती पिल्लं जातील. परंतु थोड्या वेळाने त्याच्या लक्षात असं आलं काही दिवसांनी, की ज्या होलमधून मांजर जातीये, त्याच होलमधून पिल्लं पण जातायत. पिल्लांना सेपरेट होल मारण्याची गरज नव्हती. म्हणून किती जरी बुद्धिमान व्यक्ती असेल, किती जरी हे असेल, तरी तो चुका करतो आणि तिथं जरी गेला, माझा हा गेस आहे. मी जस्ट उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. बाकीचे फक्त ॲड करा. तरी पण जीवाला जे आंशिक स्वातंत्र्य आहे, ते सुद्धा तिथं त्याला भगवंत देतात, की भगवंत तिथं आला, की भगवंत म्हणत नाही, "चल तू आता माझा दास झालाय ना, चल हे कर, हे कर, ते कर." तिथं सुद्धा भगवंत म्हणतात, की "ठीक आहे, हे आपलं ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये मी भोगताय. हे सगळं आता तुला खाली सगळं क्लिअर करून तू आलेला आहे, इथं आलेला आहे. परंतु इथं आल्यानंतर आता तुला मी म्हणणार नाही, "चल माझीच सेवा कर." तिथं सुद्धा भगवंत म्हणतात, की "आता तुझ्यावरती आहे." आता इथं हे सगळं सांगितलेलं आहे, की भगवंत पण नाही का गीतेमध्ये एवढं सगळं ज्ञान दिल्यानंतर भगवंत अर्जुनाला काय म्हणतात, "आता मी सगळं तुला सांगितलंय, तुला जसं करायचंय तसं कर." हा श्लोक भगवंतांनी का म्हटला इथं? याचा अर्थ काय, की भगवंत कुठल्याही जीवावरती फोर्स करत नाहीत. भगवंत त्या जीवाला काय सांगतात, की "हे मी सांगितलंय, आता तुला जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तू कर." मग तिथं जे भक्त, जे ज्या इच्छेद्वारे म्हणतात, की नाही मला भगवंतांची इच्छाच करायची आहे. भगवंतांनाच संतुष्ट करायचंय. तर ते जीव भगवंतांच्या धामामध्ये राहतात. परंतु जे जीव म्हणतात, की "अरे ठीक आहे, थोडी मला लिबर्टी भेटलेली आहे." बघा तिथं गेला तरी हा भाव येणं स्वाभाविक आहे. मला थोडी तरी लिबर्टी भेटलेली आहे. आता मी काय करतो, थोडा मी पण बसतो जरा वरती बघून काय होतंय माझं नाही का त्या ह्याच्यावरती. आणि हे आपण ॲक्चुअली म्हणजे हे जे वरती बसणारे किंवा जे पूजाला प्रतिष्ठा हे तिथं मागणारे आपणच आहेत ॲक्चुअली. आणि म्हणून आपण अशी थोडीशी काही इच्छा केली आणि त्या इच्छेमुळे आपल्याला परत इथं यावं लागलं. तर ह्याच्यामध्ये बरेच भक्तांचे तर हे असतील अजून चांगले विचार असतील तर मी विनंती करतो, की वरिष्ठांनी किंवा ज्याला कोणाला माहिती आहे त्यांनी सगळ्यांनी प्लीज ह्याच्यावरती ॲड करू शकता. हरे कृष्ण. मला माहिती आहे प्रभूजी तुम्ही दोघं पण सॅटिस्फाईड नसणार आहे. तुम्ही पण ॲड करा ह्याच्यामध्ये, की कशाप्रकारे हे करू शकतो आपण. तर ॲक्चुअली हा बऱ्याच भक्ती शास्त्रीला सुद्धा श्री चैतन्य प्रभूंना हा प्रश्न विचारलेला. तर त्यांनी उत्तर दिलेलं ते आपल्याला झेपतंय का नाही बघा. ते म्हणले, "वो क्यों आया? कैसे आया? वो छोड़ दो. अभी पड़े हैं ना इधर से, तो इधर से बाहर निकलना सीखो. इधर पड़े अभी वो जाने दो. उधर क्या कैसे किया था, क्या किया था, आगे जाके क्या होगा वो छोड़ दो. अभी जो आचार्य हमारे बोल रहे हैं ना, वो सुन लो, 16 माला का जप करो, 4 नियमों का पालन करो और यहाँ से गेट आउट फ्रॉम धिस." म्हणजे असं त्यांनी उत्तर दिलं होतं. पण मी आता त्यांचं उत्तर मला जस्ट क्लिक झालं. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. तुम्ही पण प्रभूजी प्लीज ॲड करा. म्हणजे मला पण हे कळून येईल. भगवान प्रभूंचा क्लास झालता आपल्या वैकुंठ अंगणला सकाळी. राम प्रभूंनी प्रश्न विचारला होता बघा असंच काहीतरी. नेमकं ते उत्तर जेव्हा प्रभू देत होते, तेव्हा मला फोन आला आणि मी बाहेर गेलो. भगवान प्रभूंनी काय उत्तर दिलं हे पण तुम्ही सांगू शकता. अच्छा. तर रामप्रभूंनी प्रश्न एकदा कोणाला आठवतंय का? प्रश्न काय होता? प्रश्न हाच होता त्यांचा, की त्यांनी कधीतरी गोविंदामध्ये विचारलं होतं, की आपण धामातून इथे कसं आलो? आणि प्रभूजी प्रयत्न करत होते उत्तर द्यायचं तिथं, की आत्मा आणि हे वगैरे चालू केलं होतं. पण त्यांनी दिलं नाही. पण त्याविषयी उत्तर दिलं. आता ते तुम्हाला माहिती आहे. प्लीज सांगितलं सर्वांना तर बरं होईल. पण प्रश्न हाच आहे, की आपण अच्छा. धामातून कसं आलो? प्रभूजींनी असंच उत्तर दिलं अ, थोडक्यामध्ये, की हे बघा प्रभूजी म्हटले, की हे जे तुम्ही समजताय ना, थोडक्यात जीव कुठून आला किंवा काय आला, तर हे आपल्याला माहिती होऊ शकत नाही.
असं असं काहीतरी उत्तर दिलं. जर कोणाला अजून कळत असेल तर मला ऍक्च्युली प्रश्न व्यवस्थित नाही कळाला श्री ऋषिकेश प्रभू तुमच्याकडून. तो प्रश्न आठवला तर उत्तर आठवलं असं. नाही, प्रश्न हाच होता प्रभूजी. आपण धामात आहे, तर मग धामातून खाली परत कसं आलो आपण? भगवंताच्या धामात म्हणजे प्रभूजी मग हेच म्हणाले की त्याच्यामध्ये की हे आपण कसं जाणू शकतो? तर प्रभूजी म्हणाले की धामांमधून कसं आलो किंवा कसं हे, तर ते वास्तविक पद्धतीने आपण जाणू शकत नाही. हे जाणूच शकत नाही. प्रभूजी असं म्हटलंय त्याच्यामध्ये. तर ऍक्च्युली मी जेव्हा हा श्लोक पाहिला ना 27वा 7व्याचा, तेव्हा मला भगवान प्रभूंचीच आठवण आली, की ह्याच्यामध्ये बघा इच्छा-द्वेष समुत्थान प्रभुपाद इथं काय म्हणतायत एक वाक्य, किती जोरदार वाक्य आहे बघा हे. इच्छा आणि द्वेषामुळे मनुष्य भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो आणि त्यांचा द्वेष करतो. हे कसलं वाक्य आहे प्रभुपादांनी इथं टाकलंय, की इच्छा-द्वेष जर आपले असतील तर हे जे मायावाद आहे किंवा भगवंतांशी एकरूप होण्याची जी पद्धती आहे, तर ती तिचं दिसत आहे आपल्याला, की भगवंतांप्रमाणेच मला व्हायचंय. भगवंतांसारखंच व्हायचंय. हे मेन कारण आहे, या अशा इच्छा आणि द्वेष केल्यामुळं आपण इथं पडलोय. परंतु इथं आल्यावर पण आपण तेच करतोय, की मला भगवंतांसारखंच व्हायचंय. भगवंतांशी एकरूप व्हायचंय. मला सायुज्य मुक्ती प्राप्त करायची आहे. आणि त्यामुळे हे जे मायावाद आहे, ते अजून त्याच्यामध्ये अजून म्हणजे जेलमध्ये टाकलं तरी तिथं पण खून, दरोडे हे करणं, एकमेकाला मारणं ते पण चालूच आहे. असा असा प्रकार आहे हा मायावादाचा ऍक्च्युअली. तिथं आता कळालेलं आहे, की जे कारण आहे त्या कारणामुळे आपण इथं आलोय. पण इथं येऊन सुद्धा आपण काय केलं पाहिजे, आता आपण समजून घेतलं पाहिजे, की एकमेव भोक्ता कोण आहेत? तर भगवंत आहेत. मी त्यांचा शाश्वत दास आहे. आणि मग आपण कार्य केलं पाहिजे. परंतु इथं आल्यानंतर इथं आल्या सुद्धा आपण मायावाद जर ग्रहण केला, तर मग आपली आत्महत्या आहे. आत्महत्या म्हणजे शारीरिक पण आत्महत्या आहे आणि आध्यात्मिक पण आत्महत्या आहे, असं आहे. तर ह्याच्यामध्ये प्रभूजी जर कोणाला माहीत असेल तर सांगू शकता. नाहीतर उत्तर एवढंच आहे, की श्री चैतन्य प्रभूंनी सांगितलेलं, की ह्याच्यामध्ये आपण जास्त न पडता आपले जे आचार्य आहेत, त्या आचार्यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवून आपण जे आपल्याला जे काही साधना दिलेली आहे, त्या साधनेमधूनच आपण यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. जे भगवंतांचे जे धाम आहे ते प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्ण. वैष्णव प्रभूंना पण हा प्रश्न विचारला होता आमच्या भक्तिशास्त्रीच्या वेळेस. तेव्हा प्रभूंनी सांगितले की प्रभू या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर न मिळाल्यामुळं काही लोकांनी इस्कॉन सोडलंय म्हटले. असं वैष्णव प्रभूंनी त्यावेळेस सांगितलं होतं. आपल्यापैकी कोण असं करू नका. तर जे वरिष्ठ आहेत आपले किंवा हे जे आहेत, तर ह्या गोष्टी काही मला नाही वाटत एवढ्या मॅटर करतात आपल्या साधनेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये. जेणेकरून इस्कॉन सोडलं म्हणजे एवढं सुंदर संस्था जी आहे, तर ती हे करणं. पण हे काही गौण आहे. आपल्याला विश्वास पाहिजे. तर हे विश्वास किंवा श्रद्धा जी आहे, ती ज्या 9 विधा आहेत आपल्या तिथूनच सुरुवात होते. जर श्रद्धा चांगली असेल तर साधू संघ भेटतो. साधू हरी संघ बोल. असेल तर भजन क्रिया भेटते. तर आपण सगळे श्रद्धावान आहोत. त्यामुळं अ, आपण उत्तरासाठी प्रयत्न पण करू शकतो. पण असं नाही की उत्तर नाही भेटलं तर हरी बोल आपण प्रभू. करू शकतो. येस हरी प्रभू. बोल प्रभू. येस प्रभू. हरी बोल. हा प्रभू एक प्रयत्न करू का? हां, प्रभूजी नक्की. आपल्याला आपण रोज भविष्यात काय होणार आहे आपल्याला माहित आहे का? उद्या काय होणार आहे? तरी आपण उद्या पाहतोच ना. तसं आपण काल काहीतरी झालेलं आहे आणि तेच घेऊन चाललोय ना. हो, हो, हो. बरोबर. हरे कृष्ण. खूप सुंदर प्रभूजी. हरे खूप सुंदर. कृष्णा. येस प्रभू. हरे कृष्णा. 2 मिनिटं बोलू का मी थोडंसं? हां, प्रभूजी. हां. ठीक बोल. हो, हो. हां, तर ह्याच्यावरती खरीच खूप सुंदर चर्चा झाली आणि चर्चा होत असते. बऱ्याच वेळा मी पण पाहिलं वैकुंठांगणमध्ये वगैरे. तर प्रभूजी पण बोलले, की पाठीमागचं आपण रवण करण्यापेक्षा पुढं आपल्याला काय फ्युचरमध्ये आहे किंवा आपलं भविष्य काय हे विचार केला पाहिजे. परंतु आपण जे आध्यात्मिक गोष्टीमध्ये किंवा क्रियामध्ये आपण लागलो किंवा आपला जो विश्वास आहे आध्यात्मिक गोष्टींमध्ये किंवा प्रभुपादांवरती, भगवंतावरती.
हा विश्वास खरं त्याचं प्रमाणच आपलं शब्द प्रमाण आहे. हे आपल्याला थोडंसं लक्षात राहिलं, की शब्द प्रमाणावरती आपण किती भर देतो यावरतीच आपलं पुढचं जीवन महत्वाचं आहे. की आपली इच्छा काय आहे आणि आपल्याला हे माहीत करून घ्यायचं आहे किंवा हे करून घ्यायचं आहे. त्यावरती जर आपण राहिलो तर आपल्याला प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. परंतु ज्या आचार्यांनी जे शब्दांद्वारे जे प्रमाण मांडलेलं आहे, त्याच्यावरतीच विश्वास ठेवून जर आपण चाललो, तर ह्या द्वंद्वातून किंवा ह्या ज्या प्रश्नाचे जे आहेत, त्यामधून आपण बाहेर पडू शकतो. हरे कृष्ण. खूप सुंदर प्रभूजी. ऋषिकेश प्रभू थांबू शकतो आपण इथं, कोणाचं काय अजून नसेल किंवा काय. हरे कृष्ण. हो प्रभूजी, काही प्रश्न नसतील तर आपण इथे थांबूया, किंवा कोणाला अजून काही विचारायचं किंवा ऍड करायचं असेल तर करू शकता. हरे कृष्ण. ठीक आहे, मला वाटतं काही नाहीये, आपण इथे थांबूया. कृष्ण. हा प्रभूजी हरे कृष्ण. हरी बोल. हा, प्रभूजी येतो आवाज, बोला. एक मिनिट फक्त. प्रश्न तर आपण थांबवलेला आहे इथं. ठीक आहे. खूप छान डिस्कशन झालं. फक्त मला त्याच्यामध्ये ऍड करायचं प्रभूजी, आपल्या वर्गामध्ये सगळेच विद्यार्थी हुशार असतील असं नाहीये. काही विद्यार्थी माझ्यासारखे मठ्ठ आणि मंदबुद्धीचे देखील असू शकतात. तर श्रद्धा दृढ होण्यासाठी आणि विश्वास दृढ होण्यासाठी जर शंकांचं निरसन पूर्णपणे झालं तर श्रद्धा आणि विश्वास दोन्ही देखील दृढ होऊ शकतो, आणि जो विद्यार्थी थोडासा कमी आहे त्याच्या प्रगतीसाठी वाव मिळू शकतो. मला वाटतं त्या दृष्टीने देखील विचार केला प्रत्येक वेळेस तर बरं होईल, अशी विनंती आहे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. ठीक है. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भागवत अमल पुराण की जय. हरे कृष्ण.